सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। जसं अकाउंटमध्ये पैसे होईपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे, या प्रोसेस संदर्भात वेळोवेळी यामध्ये बदल होत आहेत, काही नवीन सूचना येत आहेत, नवीन माहिती येत आहे। ही सर्व जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच तुमची अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल। तर पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या अपडेटला सुरुवात करूया। या ठिकाणी पहा, 17 तारखेला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये, म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणार आहेत, त्यांच्या अकाउंटला 17 तारखेला 3000 रुपये जमा करण्याचा निर्णय कालच सरकारने जाहीर केलेला आहे। परंतु यामध्ये 15 लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। या महिला ज्या आहेत त्या फॉर्म अप्रूव्ह असून देखील त्यांना या योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत। त्याचं कारण काय असणार आहे? तसेच अकाउंटला 1 रुपया सरकारकडून जमा करण्यात आलेला आहे। या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत। सविस्तर माहिती सुरुवात करूया। तर इथं पाहू शकता, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यापैकी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी खात्यांमध्ये पाठवला गेलेला आहे सरकारकडून 1 रुपया, परंतु 15 लाखापेक्षा जास्त खात्यांमध्ये हा 1 रुपया गेलेला नाही। म्हणजेच या महिला पात्र असणार नाही त्या योजनेसाठी। नेमकं कारण काय आहे? जर त्यांच्या अकाउंटला 1 रुपया आला नाही तर त्या पात्र असणार की नाही, या संदर्भात पुढे माहिती आपण पाहूया। तर राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर पात्र झालेल्या अर्जांची छाननी जी आहे ते 3 शिफ्टमध्ये करण्यात येत आहे आणि पात्र ठरलेल्या अर्जांच्या बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी करण्यात आली आहे। राज्यातील पात्र ठरलेल्या 1 कोटी महिला खातेधारकांच्या खात्यामध्ये महिला व बाल विकास विभागाकडून 1 रुपया पाठवून रंगीत तालीम जी आहे ती घेण्यात आलेली आहे। परंतु 1 कोटी लाभार्थ्यांपैकी या ठिकाणी पाहू शकता, जवळपास 15 ते 16 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पोहोचले नाहीत। आता त्या खात्यांमध्ये पैसे का आले नाहीत त्याची तपासणी करून त्या चुका दुरुस्त करण्यात येणार आहेत। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये पात्र लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला असणार आहेत त्यांचे पहिले 2 हप्ते 17 ऑगस्टला या ठिकाणी त्यांना मिळण्याचा निर्णय किंवा देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया पोहोचला नाही आणि त्या महिलांच्या अर्जात बँक खाते चुकीचे दिले आहे का, त्यांचे बँक खाते बंद तर नाही ना, खात्याचा एखादा अंक चुकला आहे का, अर्ज 2 वेळा आला आहे का, म्हणजे केला गेला आहे का, किंवा आणखीन काही कारणे आहेत यामागे, त्याचा शोध घेऊन त्यांना आता त्यात दुरुस्ती सुधारणा करण्यात येत आहेत। महिला व बाल विकास विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क करण्यात येत आहे। या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर पहा, 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया पाठवलेला आहे आणि त्यामध्ये 1 कोटीमधील ज्या महिला आहेत त्या महिलांपैकी 15 ते 16 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हा 1 रुपया गेलेला नाही। तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया आला आहे का चेक करा। जर 1 रुपया आला असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी 17 तारखेला पैसे मिळणार आहेत, कारण तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी। तर ज्या महिलांनी अर्ज व्यवस्थित भरलेला आहे त्यांना 100% 1 रुपया येणार आणि ज्यांचा अकाउंट नंबर वगैरे चुकला आहे किंवा सरकारकडनं काही चूक झालेली आहे तर अशा चुका ज्या आहेत त्या दुरुस्त करण्यात येत आहेत। ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेमध्ये होणारे वेळोवेळीचे सर्व बदल जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।